पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलाय। पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला। पाकिस्तानी नागरिकांना सार्क देशांचा व्हिसा देखील आता मिळणार नाही, तर पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे। तर पुढच्या 48 तासांमध्ये भारतात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी देश सोडून जावं। पाकिस्तानी नागरिकाला सार्क व्हिसावर भारतामध्ये येता येणार नाही। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकारनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। अटारी चेकपोस्ट बंद करण्यात आली आहे। त्याचबरोबर सिंधू पाणी करार स्थगितीची घोषणा देखील भारतानं केली आहे। पाकिस्तानातील भारतीयांनी 1 मे पर्यंत मायदेशी परतावं। तर पाकिस्तानी व्यक्तींना भारताकडून मंजूर करण्यात आलेले सर्व व्हिसा आता रद्द करण्यात आले आहेत। सिंधू नदी करार त्याला जे आहे पॉजवर ठेवलेलं आहे। आतापर्यंत 1960 पासून आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाली। भारत आणि पाकिस्तानमध्ये जे आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ले केले, पण तरी सुद्धा 1960चा हा सिंधू नदी करार कुठेही त्या ठिकाणी थांबवण्यात आला नव्हता। अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय आता भारत सरकारनं त्या ठिकाणी घेतलेला आहे। फक्त हा करारच त्या ठिकाणी थांबवला नाही, तर मुळात आता सिंधू नदीचं पाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये भारत अप्पर रायपॅरियन स्टेट असल्यामुळे जर भारतानं त्या ठिकाणी वापरलं, तर नक्कीच पंजाबच्या पाकिस्तानच्या पंजाब त्याचबरोबर सिंध प्रॉव्हिन्समध्ये तिथल्या शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल आणि पाकिस्तानच्या ऍग्रीकल्चरल इकॉनॉमीला या गोष्टीमुळे फाटका त्या ठिकाणी बसेल।